मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राहुल गांधींची डिबेट करायला माझा कार्यकर्ताच पुरेसा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका। तर राहुल गांधींना वेळोवेळी पुराव्यांसकट उत्तर दिलंय फडणवीसांचं विधान। एकट्यानं निवडणुका लढायच्या की कुणासोबत घ्यायचं हे ठरवू। पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं विधान। जिल्ह्यातल्या नेतृत्वावर चर्चा करूनच भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट। शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी। जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत। तर आमदारकी या व्यतिरिक्त सध्या माझ्याकडे कोणतंही पद नाही। रोहित पवारांचं सूचक विधान। जयंत पाटलांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलंय। प्रमुख सहकाऱ्यांसोबत जयंत पाटलांशी संवाद साधणार। निवडणुकांनंतर नव्या नेतृत्वाचा विचार करू। शरद पवारांचं स्पष्टीकरण। पक्षाचा वटवृक्ष झालाय, मात्र काही पारंब्यांनी स्वतंत्र मूळ धरलं आणि राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी रोहित पवारांची अजित पवारांवर टीका। तर सोडून गेलेल्यांवर टीका करत नाही म्हणत सुप्रिया सुळेंकडून शुभेच्छा। काहींना खूप घाई झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्या चर्चांवर निलेश लंकेंचं सूचक वक्तव्य। आपण लहान होतो तेव्हा आपला नेता देशाचं राजकारण करत होता। लंकेंकडून पवारांचं कौतुक। आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, सहन करायला शिका। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस। संस्कार विसरू नका। सुळेंचा रोख नेमका कोणाकडे? राष्ट्रवादीची पुढची दिशा सुप्रिया सुळे ठरवतील। रोहित पवारांचं सूचक विधान। निर्णय घेण्याची जबाबदारी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिल्याचंही रोहित पवारांचं वक्तव्य। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता जप्त। मुडा घोटाळा प्रकरणी ईडीची सर्वात मोठी कारवाई। तब्बल 92 मालमत्तांवर टाच। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।